सोमवार म्हणजे दिनांक 19 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये माझे पती सौभाग्यवती ह्या मालिकेत काय काय घडलं त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। ऑडिशन देऊन भंडारीच्या ऑफिस मधून पळून जाण्यासाठी निघालेल्या वैभव समोर त्याचे सासरे म्हणजेच दत्ताभाऊ येतात आणि वैभव घाबरतो। दत्ताभाऊ वैभवच्या ऍक्टिंगचं खूप कौतुक करतो। तुझी ऍक्टिंग पाहून मला माझ्या मुलीची आठवण झाली असंही सांगतो। इथे भंडारी त्याच्या ऑफिसच्या माणसावर वैभव सापडला नाही म्हणून खूप ओरडत असतो। तिथे एकही असतो। तो भंडारीला सांगतो की तू वैभवच्या जागी आता दुसरी हिरोईन बघ, पण भंडारी मला तीच म्हणजे वैभवच हवा असं त्याला सांगतो। इथे वैभवचे सासरे वैभवच्या ऍक्टिंगचं कौतुक करून झाल्यावर त्याला माझा एक जावई आहे आणि तू ह्या सिरियल मध्ये काम करणार हे निश्चितच झालं आहे, तर तू माझ्या जावयाला एक छोटासा रोल मिळवून देशील का अशी विनंती करतो आणि तिथून निघून जातो। वैभवची बायको लक्ष्मी वैभव अजून घरी आला नाही म्हणून खूप काळजीत असते आणि तिच्या बाबांना हे कॉल करून ती सांगते। हे ऐकल्यावर तिचे बाबा आणि तिचा भाऊ लगेच लक्ष्मीच्या घरी जातात आणि तिला धीर देतात की वैभव कुठेतरी कामात असेल, तो येईल घरी। इथे भंडारीचा माणूस भंडारीला वैभवचा मोबाईल नंबर काढून देतो। त्यावर भंडारी खूप खुश होतो। थोड्या वेळाने भंडारी वैभवला कॉल करतो आणि भंडारीचा आवाज ऐकून वैभवला धक्का बसतो। आता वैभव भंडारीशी बोलणार का? भंडारीच्या सिरियलच्या बाबतीत तो काय निर्णय घेणार आणि आज घडलेला सगळा प्रकार तो त्याच्या बायकोला म्हणजे लक्ष्मीला सांगणार का? हे सगळं आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल।